दिवाळी आली की घराघरात फराळाचा सुगंध दरवळायला लागतो आणि त्यातली सगळ्यात गोड, कुरकुरीत आणि सगळ्यांची लाडकी रेसिपी म्हणजे शंकरपाळी। आज आपण बनवणार आहोत खूप खास आणि थोडी वेगळी कणकेपासून बनवलेली शंकरपाळी। चला तर मग दिवाळीचा फराळ सुरू करूया आपल्या खास घरगुती कणकेच्या शंकरपाळ्यांपासून। त्याकरता मी ते घेतले गव्हाचं पीठ 2 कप, दूध अर्धा कप, साजूक तूप अर्धा कप आणि साखर अर्धा कप। आता एका पातेल्यात आपण दूध आणि साखर घालूया। हलक्या आचेवर साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत हे आपण उकळून घ्यायचं। इथे तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि यात तूप घालून घेऊया। आता हे छान असं मिक्स करून घेऊया आणि थोडंसं थंड झालं की आपण जी कणिक घेतलेली आहे त्यात हळूहळू थोडं हा पाक आपण कणकेमध्ये घालून मळून घेऊया। हा कोमट पाक थोडा घालत मळायला सुरू करूया। गरज पडली तर थोडंसं पाणी घालायचं अथवा गरज तर पडत नाही। हे पीठ ना खूप घट्ट असलं पाहिजे ना खूप सैल, मध्यम आणि मऊसूद असं मळायचं। इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। असंच ओबडधोबड हे पीठ मळायचं, त्यामुळे काय होतं ना शंकरपाळी मस्त खुसखुशीत होतात आणि तळल्यानंतर छान फुलतात सुद्धा। मी इथे याचे गोळे बनवून घेतलेले आहे। आता यातला एक गोळा लाटायला घेऊन बाकीचे गोळे मी एक ओल्या कापडाने झाकून ठेवून घेणार आहे। आता या गोळ्याची मध्यम जाडीची पोळी लाटायची, खूप पातळ लाटायची नाही, नाहीतर ते फुलणार नाही। जाडी पोळी लाटल्यामुळे ते छान असे फुलतात आणि खायला सुद्धा खुसखुशीत होतात। मी इथे अशी छान ओबडधोबड जाडसर पोळी लाटून घेतलेली आहे। आता तुम्ही सुरी किंवा कटरच्या साहाय्याने चौकोनी किंवा डायमंड आकाराचे तुम्हाला हवे त्या आकाराचे इथे तुकडे करून घेऊया। इथे माझे शंकरपाळ्याचे काप करून तयार झालेले आहे। अशाच प्रकारे मी सगळे गोळ्यांचे लाटून शंकरपाळे पाडून घेते आणि मग आपण तळायला घेऊया। इथे मी कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल मध्यम आचेवरच ठेवायचं। खूप गरम केल्याने शंकरपाळी पटकन काळसर होतात आणि आतून शिजत नाही। आता कापलेले तुकडे तेलात घातले आणि हलक्या आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। तळताना घरभर सुगंध पसरतो आणि दिवाळीचा खरा माहोल तयार होतो। हे आपले इथे तळून झालेले आहे। आता हे तळलेले शंकरपाळे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे। तर अशी ही आपली पारंपरिक खमंग, गोड, कुरकुरीत आणि थोडी वेगळी कणकेपासून बनवलेली शंकरपाळी तयार आहेत। ही रेसिपी नक्की एकदा करून बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हॅप्पी दिवाळी आणि गोड गोड दिवसांच्या शुभेच्छा।